सुधागड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अनेक सुशिक्षित युवक व युवती हे बेरोजगार आहेत। त्यांच्याकडे कार्यकौशल्यता प्रतिभा असून देखील त्यांना रोजगाराची संधी मिळत नाही। हे युवक व युवती देशाचे भावी आधारस्तंभ आहेत आणि तो आधारस्तंभ मजबूत करण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने व सेकापचे महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात रोजगार मेळावे राबवत असताना सुधागड तालुक्यातील युवक व युवतींसाठी रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी सेकाप रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 मेळाव्याचे सुधागड पाली येथील मराठा समाज भवन येथे दिनांक 11 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते। या रोजगार मेळाव्यात 500 ते 600 युवक व युवतींनी सहभाग घेतला होता। त्यामधील 150 युवक व युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आले। त्याचबरोबर ज्या युवक व युवतींनी सहभाग घेतला होता त्यांना महिनाभरात शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्तीपत्र किंवा कॉल करून त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून नियुक्ती देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर भविष्यात अधिकाधिक कंपन्यांशी संगनमत करून अधिकाधिक रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून आतापर्यंत उत्तर रायगड जिल्ह्यात झालेल्या या 18 मेळाव्यांमधून तब्बल 3000हून अधिक युवक व युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम शेतकरी कामगार पक्ष व अतुल म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले असल्याचे रोजगार मेळावा नियोजक ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी सांगितले। यावेळी लाईव्ह टेक इंडिया आयटी कंपनी डायरेक्टर प्रशांत कांबळे, टाटा स्ट्राईव्ह सचिन देसले, ब्लिंकिट आणि एचडीबी फायनान्स सलमान, कल्पवृक्ष कंपनी एलियाज, सर्व बँकांचे एचआर, ज्येष्ठ नेते जेबी गोळे, तालुका चिटणीस अतिश सागले, युवक अध्यक्ष रमेश बैकर, खरेदी विक्री संघ चेअरमन किसन उमटे, सहचिटणीस प्रवीण कुंभार, सहचिटणीस सुधीर सावंत, सुधागड तालुका महिला आघाडी प्रमुख समृद्धी यादव, माजी सभापती भारती शेळके, माजी पंचायत समिती सदस्य सविता हंबीर, पाली महिला आघाडी प्रमुख ऋतुजा मेहता, पाली शहर चिटणीस संदेश सोनकर, दिलीप जोशी, मारुती फाटे, महेश जाधव, संजीव ठकोरे, वीरेश्वर ठोंबरे, विजय धानुदरे, सुधीर साखरले, स्वराज मेहता, भास्कर शेळके, संतोष धाटावकर, मिलिंद शेळके, दिनकर काटकर, पद्माकर काटकर, यतीन पाटील, विनीत कर्णिक, सुहाणी जंगम, गौरी चोगळे, गजानन शिंदे, प्रणाली खामकर, नारायण कुडपाणे, प्रशांत जोशी, राम हुले, रमेश खैरे, भीम माडिक, संभाजी ढोपे, नरेश भोईर, चंद्रकांत कुंडले, पप्पू परबलकर, किशोर डोके, प्रशांत वारगुडे तसेच सेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने सुधागड तालुक्यातील युवक व युवती उपस्थित होते। आज सुधागड तालुक्यासाठी आपण रोजगार मेळावा आयोजित केला होता। हा भारतीय शेतकरी कामगार पक्षाद्वारे आयोजित केलेला ह्या वर्षातला 18वा रोजगार मेळावा आहे। याच्यापूर्वी आपण कर्जत, पनवेल, उरण, त्याचबरोबर खायला आणि पेणमध्ये अनेक सगळे रोजगार मेळावे आयोजित केलेले आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ 3000हून अधिक युवकांना आपण रोजगार मिळवून दिलेला आहे। आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये विशेष करून टाटा स्ट्राईव्ह, ब्लिंकिट, त्याचबरोबरीने लाईव्ह टेक इंडिया आणि अनेक साऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बँका यांचे एचआर उपस्थित होते आणि थेट जागेवरती रोजगार आपल्याला अपॉइंटमेंट लेटर देऊन देण्यात येणार आहे। आणि आपण जर पाहिलं असेल तर आजच्या या रोजगार मेळाव्यामध्ये सुधागड तालुक्यातला 500हून अधिक युवक इथे रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित होते। अतिशय उदंड असा प्रतिसाद या रोजगार मेळाव्याला लाभला। निश्चितपणे रोजगाराची फार मोठी गरज त्या तालुक्यामध्ये आहे हे याच्यातनं सिद्ध होतंय आणि अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम आपण येत्या काळामध्ये करणार आहोत। निश्चितपणे आमची बँकिंगची टीम ज्यांना कोणाच्या रोजगार मेळाव्यामध्ये त्वरित जॉब लागत नसेल किंवा त्यांच्या मदतीसारखे जॉब लागणार नसेल तर त्यांना येत्या काळामध्ये जॉब उपलब्ध करून देतील आणि रोजगाराची हमी निश्चितपणे उपस्थित राहून एक आशेचा किरण त्यांचं जे पाहत आहे ते सर्व माझे तरुण सहकारी मित्र मंडळी आणि माझ्या आता बघितले। अतुलजी म्हात्रे साहेबांनी मागच्या झालेल्या विधानसभेमध्ये पेठ सुधागड राव मतदारसंघामधून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी त्यांनी घेतली होती आणि उमेदवारी करत असताना खरं म्हणजे लवकर नेतृत्व आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, परंतु अत्यंत उच्च शिक्षित असलेल्या तरुणांना निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगत होते की मी जर या मतदारसंघातून आपलं प्रतिनिधित्व करण्याची मला जर संधी मिळाली तर मी सर्वप्रथम कुठला प्रश्न हातात घेईल तर या मतदारसंघामध्ये असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याच्या संदर्भातला प्रश्न मी या ठिकाणी प्राधान्याने हातात घेईल। मित्रांनो, या ठिकाणी जय पराजय होत असतं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा
प्रचाराच्या निमित्तानं जो काही शब्द त्यांनी या ठिकाणी देत होते तो पाळण्यासाठी त्यांनी ताबडतोब दुसऱ्या महिन्यातच या ठिकाणी अशा पद्धतीचे मेळावे भरवण्याची सुरुवात केली. आजपर्यंत या फक्त मतदारसंघापुरतं नाही, या रायगड जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये कर्जत पासून खालापूर पासून ते पनवेल उरण रोहा अशा विविध तालुक्यांमध्ये त्यांनी आतापर्यंत 17 रोजगार मेळावे या ठिकाणी घेतला. आज आपल्या सुधागड तालुक्यामध्ये 18वा रोजगार मेळावा या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. मी निश्चितपणाने अतुल मात्रे साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देईन की सुधागड सारख्या एका दुर्मिळ ग्रामीण भागामध्ये डोंगराळ भागाच्या या तरुणांना नोकरीच्या निमित्तानं या ठिकाणी नोकरी मिळावी, त्या दृष्टिकोनातून हा केलेला एक प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये त्यांनी निश्चितपणाने आतापर्यंत झालेल्या मेळाव्यानंतर आलेला रिझल्ट हा निश्चितपणाने वाखण्यासारखा आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 2,500 ते 3,000 रोजगार बेरोजगारांना तरुणांना आतापर्यंत या ठिकाणी रोजगाराची संधी देण्याचं काम या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आतापर्यंत झालेलं आहे. आज आपल्याकडे विविध बँकांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, कंपन्यांचे या ठिकाणी HR या ठिकाणी आलेले आहेत. टाटा स्काय असेल, सीएट असेल, ब्लिंकिट असेल, SBI, कोटक या सर्व बँकांच्या असलेल्या प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आपण आपापल्या शैक्षणिक पात्रतेनुसार या ठिकाणी त्यांच्या समोर काय कार्यक्रम झाल्याचं ताबडतोब आपण त्या ठिकाणी तुमचं इंटरव्ह्यू आणि कागदपत्र घेण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होईल. आपल्याला आता चांगले मार्गदर्शन या मंडळीने या ठिकाणी केलेलं आहे की नुसता रोजगार मिळवायचा नाही, तो रोजगार मिळवण्यासाठी काय आपण केलं पाहिजे याचं मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी आता आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. आणि मी या ठिकाणी निश्चितपणानं तुम्हा सर्व आलेल्या सर्व बेरोजगार तरुणांना, सुशिक्षित तरुणांना या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे की निश्चितपणानं या भविष्यामध्ये आपलं भविष्य हे उज्ज्वल होण्याकरता आपला असलेल्या संसाराला आपला हातभार लागावा त्या उद्देशानं तुम्ही या ठिकाणी आहात. आणि आपल्याला जे काय मिळेल ते काम करण्याची सुद्धा आपली या ठिकाणी मानसिकता असली पाहिजे. निश्चितपणानं IT विभागाचा असेल त्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसारच इंजिनियर झालेल्या त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसारच काम मिळालं पाहिजे. या ठिकाणी 10वी पास झालेल्या मुलाला सुद्धा, 10वी पास असलेल्या बेरोजगाराला सुद्धा या ठिकाणी विविध कंपन्या ब्लिंकिट सारख्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी संधी या ठिकाणी मिळणार आहे. मगाशी आपले रोशन यांनी आता अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. हा तरुण आपल्या ऍडव्होकेट रोशन हे आपल्या बाजूच्या नागपूरने या ठिकाणचे खरे रहिवासी आहेत, परंतु अतुल सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आतापर्यंत जे रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत त्याच्या सगळ्यामध्ये अत्यंत चांगलं आयोजन आणि नियोजन करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने केलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून या सर्व टीमचं या ठिकाणी मी या टीमला या ठिकाणी धन्यवाद देतो. तुम्हा सर्व तरुणांना या ठिकाणी भविष्याकरता या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांना या ठिकाणी नेतृत्व होणार आहे, परंतु ज्यांना मिळणार नाही त्यांनी पुन्हा पुन्हा या संधीच्या रोजगार मेळाव्यामध्ये आपण या ठिकाणी सहभागी होऊन आपल्याला नोकरी मिळेपर्यंत आपला हा प्रयत्न सुरू ठेवा अशा प्रकारची विनंती सुद्धा सर्व तरुणांना या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा अतुल मात्रे साहेबांना आपल्या तालुक्याच्या वतीनं हा अशा पद्धतीचा रोजगार मेळावा तुम्ही या ठिकाणी आपल्या सुधागड तालुक्यात घेतला त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपली रजा भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सुधागड तालुक्यातील युवक व युवतींसाठी 100% रोजगार सुवर्ण संधी भव्य रोजगार मेळावा सन्माननीय अतुलजी म्हात्रे व सन्माननीय सुरेश खैरे यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील युवक व युवतींसाठी 100% सुवर्ण भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरंच सन्माननीय अतुलजी म्हात्रे यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करावेसे वाटतात व तसे सन्माननीय सुरेश खैरे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करावेसे वाटतात. कारण जी सुधागड तालुक्यातला
जो मागच्या निवडणुकीमध्ये जो सन्माननीय अतुलजी म्हात्रे साहेबांनी जो शब्द दिला होता की सुधागड तालुक्यातील जे युवक युवती आहेत त्यांच्यासाठी मी रोजगार उपलब्ध करून देईन, हा शब्द या ठिकाणी खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याच्या वाटेवरती आहे। आणि खऱ्या अर्थाने सन्माननीय अतुलजी म्हात्रे व सन्माननीय सुरेश खैरे साहेब या ठिकाणी सुधागड तालुक्यातील युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळावा इथे उपलब्ध आयोजित करून सुधागड तालुक्यात वासियांना जो शब्द दिला होता तो या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। मी या ठिकाणी खंत व्यक्त करतो, कारण जर सन्माननीय मागच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय अतुलजी म्हात्रे साहेब जर आमदार म्हणून या पेन सुधागड रोहा या विभागाचे जर झाले असते तर नक्कीच खऱ्या अर्थाने सुधागड वासियांसाठी किंवा पूर्ण मतदारांसाठी चांगल्या रोजगाराच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या असत्या। पण आम्ही या ठिकाणी शब्द देतो की येणाऱ्या पुढल्या निवडणुकीमध्ये सन्माननीय अतुलजी म्हात्रे साहेबांना चांगल्या प्रकारे भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून देण्याचा प्रयत्न या सुधागड वासियांच्या व सर्व युवक युवतींच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो। आणि या अतुलजी म्हात्रे यांना आपण निवडून देण्यामागचं कारण एवढंच आहे, आपण पाहतो की सुधागड तालुक्यातील युवक युवतींसाठी नोकरीसाठी किती आवश्यक आहे ते आपण या ठिकाणी हे चित्र पाहत आहोत। आताच आपण या ठिकाणी सुधागड तालुक्यातील हे युवक युवती या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्या नोकरीसाठी व रोजगारासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आपले अर्ज फॉर्म भरत आहेत। आपण पाहतो सुधागड तालुक्यातील ही परिस्थिती आहे। खऱ्या अर्थाने सुधागड तालुक्यातील युवक युवतींसाठी रोजगार हा किती महत्वाचा आहे व त्यांच्यासाठी नोकरी किती महत्वाची आहे हे या ठिकाणी खरंच मी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण आपण हा सुंदर उपक्रम राबवून या ठिकाणी सुधागड तालुक्यातील तरुणांसाठी व तरुणांसाठी हा सुंदर या ठिकाणी नोकरी मिळावा किंवा रोजगार मिळावा चांगल्या प्रकारे आयोजित केल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माननीय अतुल धारेकर आणि माननीय सुरेश खैरे यांनी काल सुधागड येथे रोजगार मेळावा आयोजित केला होता, त्याबद्दल त्यांचे मनापासून